कशी आहे ग मैत्रिणीची आई आता? हां, मला काही म्हणालीस? अगं मी विचारलं तुझ्या मैत्रिणीची आई कशी आहे आता? कुठली मैत्रीण? अक्षता, तू काल रात्री मैत्रिणीच्या आईला सोबत म्हणून हॉस्पिटलमध्ये होतीस ना? हो, बरी आहे आई तिची आता. डिस्चार्ज मिळेल तिला आज, उद्यापर्यंत मिळेल. मग बरं झालं बाई. काय एकंदरीत लाईफस्टाईलमुळे हल्ली रोग फार लवकर बळावतात नाही? त्यांची एक एक वर्णनं ऐकून तर धडकी भरते अक्षरशः, आणि ती डॉक्टरांची बिलं बघून तर डोळे पांढरे व्हायची वेळ येते नाही का? कुठे निघालीस? कॉलेजला. जाशील? अक्षता, तू आज सकाळपासून डिस्टर्ब काय आहेस? मी 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 कुठे? मी नाही, डिस्टर्ब नाही आहे मी. अक्षता, मी तुझी मोठी बहीण आहे. तू माझी मोठी बहीण नाही आहेस. मला मूर्ख समजू नकोस. तू आज सकाळपासून डिस्टर्ब काय आहेस ते सांग. अगं काका पवारांवर गोळ्या घालणारे जर तुझ्या मागावर असतील तर तुझ्या जीवाला किती धोका आहे, कल्पनाच नाही का करवत? म्हणून अपसेट झालीस तू एवढी? नाही म्हणजे तुला खरं सांगू का, इतके दिवस मी अबला नाही सबला आहे म्हणून जीवाच्या आकांताने स्वतःला समजावत होते मी. पण काकांवर झालेल्या हल्ल्याची बातमी वाचून माझ्याही या विश्वासाचा कणा पूर्ण मोडलाय. पण काय आता या अक्षता, ए वेडू, अगं तू अक्षता, अगं हे बघ, अशा गोष्टी होतात. काका त्यातून सही सलामत बाहेर पडलेत ना. तू नको इतकं मनाला लावून घेऊस. आणि अक्षता, या सगळ्यापेक्षा वेगळा काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ, मला सांग. हे बघ, रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. माझ्याशी बोल, मला सांग काय झालंय, मला सांग. अक्षता, बोल 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 बाळा, बोल. नाही, आईला मी नाही सांगू शकत, माझ्यात नाहीये धाडस. ती आत्ता घराबाहेर गेली, तेवढ्यात मी तुला हे सांगते. काल काकांवर जो गोळीबार झाला तो मी पाहिलाय. काय? तू पाहिलायस? कधी? कुठे? किती वाजता? अक्षता, तू गोळी मारणाऱ्याला बघितलंयस? तू ओळखू शकशील त्याला? मला सांग. तुला त्याचं वर्णन करता येईल? त्याची गरज नाहीये, मी ओळखते त्याला. तू ओळखतेस त्याला? अक्षता, कोण आहे तो? सदानंद नाईक. तू नक्की पाहिलंस त्याला? मी नीट बघितलंय. अगं पण मग तू आईला का नाही सांगितलंस हे? नाही सांगू शकत हे, नाहीच. कारण जर मला आईला हे सांगायचं असेल तर तिला आधी मला हे सांगावं लागेल की माझ्या मैत्रिणीची आई आजारी नाहीये. मी काल हॉस्पिटलमध्ये नव्हते. काल रात्री जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळी 1:30 वाजता मी आणि माझी मैत्रीण आम्ही डेस्कमधनं बाहेर येत होतो, घरी येत होतो. Oh my God. It's okay. It's okay. It's okay.
मुनावर है? यहाँ पर कोई मुनार नहीं रहता। अभी अभी क्रॉफर्ड मार्केट से राड़ा करके भागा है वो। लेकिन इंस्पेक्टर साहब, मैं किसी मुनार को नहीं जानती। राणे, मैंने बोला ना मजाक इंस्पेक्टर साहब, कोई नहीं है। अगर मुनावर यहाँ छुपा हुआ नहीं है तो तुम क्यों डर रही हो? हाँ क्यों? टेलीफोन चालू है? हाँ, हां हाँ सर, माने बोलतोय. बोला माने. नाही, मुनावर या घरात नाही सापडला. मुनव्वर? कोण मुनव्वर? हां हां आलं लक्षात. माने आता एक करा, मी विचारलेल्या प्रश्नांची फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्या. हो आजूबाजूला कोणी आहे? हो गुड. बहादूर पटेलच्या घरी पोचलायत वाटतं. हो बायको आहे का शेजारी? हो. तिला संशय नाही ना आला की तुम्ही मुनव्वरच्या नाही तर बहादूरच्या मागावर आहात म्हणून? नाही. गुड गुड. बरं मला सांगा, माझ्या मोबाईलवरती जो नंबर आला आहे तेवढा एकच टेलिफोन घरी आहे ना? हो नक्की? हो दुसरा टेलिफोन नाही? खात्री करून घ्या. हो. गुड. पण आता काय करायचं सर? सेव्ह केलाय मी नंबर, बघतो काय करायचं ते. बरं. तिथेच थोड्या वेळ थांबा आणि त्या मुनव्वरच्या नावाने बोंबाबोंब करा आणि मग तिथनं निघून या. क्लिअर? बरं बरं. ओके सर. चला राणे. डीसीपी वागळे बोलतोय. ओके, एक नंबर नोट करून घ्या. 5664212. आय रिपीट, 5664212. बहादूर पटेलच्या घरचा नंबर आहे. हो, त्याची बायको घरी असेल. या नंबरवरनं होणारं प्रत्येक कॉन्व्हर्सेशन टॅप करा. येणारा प्रत्येक फोन आणि बाहेर केला जाणारा प्रत्येक फोन टॅप व्हायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचं, बहादूरची बायको आत्ता बहादूरला एखाद वेळेस फोन करेल त्याच्या मोबाईलवरती. तो मोबाईल नंबर टॅप करा आणि तो नंबर मला लगेच उलटा कळवा. इज दॅट क्लिअर? गुड, थँक्यू. हेलो बहादुर, मैं बोल रही हूँ. पुलिस आकर गई. नहीं नहीं, तुम्हारे बारे में नहीं, किसी मुनार के बारे में पूछताछ कर रही थी. मला एक सांगा वागळे, या सगळ्या प्रकारात तो कोण? बहादूर पटेल. बहादूर पटेल. त्याच्या बायकोला काहीच संशय आला नसणार? नाही सर, इन्स्पेक्टर माने ॲक्टिंग करण्यामध्ये सराईत आहेत. त्याच्या बायकोला असंच वाटत असणार की कोणीतरी मुनव्वर नावाच्या माणसाचा शोध घेत पोलीस घरी आले. आणि तुम्हाला खात्री आहे की हा बहादूर पटेल आपल्याला रघु चिलीमपर्यंत घेऊन जाणार? ॲब्सोल्युटली सर. मग लॉकअपमध्ये घ्या, त्याला बोलता करा. एवढा घोळ कशाला घालताय? घेतलं होतं सर, पण बोलत नाही तो. ही इज अ टफ नट टू क्रॅक. सर मला वाटतं त्याला बेसावत ठेवूनच आपलं काम होईल. तुम्हाला वाटतं त्याची बायको त्याला मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करेल? येस सर. सर त्या संबंधातच फोन आहे. हॅलो. गुड. मोबाईल नंबर टॅप करा त्याचा. सर गुड न्यूज, बहादूरच्या बायकोनं त्याला फोन केला होता. पोलीस घरी आले सांगत होती. ओके देन, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. लवकरात लवकर काहीतरी आनंदाची बातमी कळवा मला. येस सर. केले ले लो भाई, 10 रुपए डजन है. केले ले लो भाई, केले ले लो. हॅलो. साहेब मी केळेवाला बोलतोय. हा बोल. कुणाचा काय संशय? नाही सर, संशय नाहीये. मग फोन कशासाठी केला होता? साहेब मी फोन ह्यासाठी केला की मी बहादूर पटेलला आत्ताच घरी जाताना पाहिले. अरे घरी आलाय तो बहादूर पटेलच आहे ना? खात्री आहे ना तुझी? हो साहेब, पक्की खात्री आहे त्याची. ठीक आहे. केले ले लो भाई, 10 रुपए डजन है. केले ले लो. सर माने बोलतोय. बोला माने.
बहादूर पटेल घरी आलाय. गुड. तुम्ही किती दूर आहात त्याच्या घरापासून? नाही, फार लांब नाही. एक काम करा, घराजवळच थांबा अँड वेट फॉर माय इन्स्ट्रक्शन्स. ओके? ओके सर. अक्षता, आता काका आले की त्यांना सगळं सांग जे तू मला सकाळी सांगितलंयस. नको, तू सांग ना. अगं अशी काय करतेस? ती घटना तू प्रत्यक्ष बघितलीस, तू सांगितलं पाहिजेस. तरी पण तू सांग ना. अक्षता, इथे लोकांच्या जीवावर बेतलंय. तुला बोलणी बसू नयेत म्हणून तू हे सगळं सांगायचं टाळतेस का? त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होऊ शकणार. काका आले की त्यांना सगळं सांग प्लीज. या बसा. काय बातमी वाचून आलात का काय? नाही, हो म्हणजे कसे आहात तुम्ही काका? स्क्रॅचलेस. दुसरी गोष्ट म्हणजे अक्षताला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. अक्षता, काय ग? काका, काल रात्री मी आणि माझी मैत्रीण आम्ही डिस्कमध्ये गेलो होतो. काय धाडबीड पडली काय डेस्कवर? पोलीस स्टेशनला धरून बिरून नेले नाहीत ना तुम्हाला? नाही, तसं नाही. पण काल रात्री 1:30च्या सुमारास मी आणि माझी मैत्रीण जेव्हा डिस्कमधनं परत येत होतो तेव्हा तुमच्यावर गोळीबार झालेला मी पाहिलाय. गोळीबार करणाऱ्यालाही मी पाहिलंय जवळून. कोण होता वर्णन करू शकशील? त्याची गरज नाहीये, कारण त्याला मी ओळखते. कोण? सदानंद नाईक. त्याच्यावरचा राग काढण्यासाठी तर त्याचं नाव तू सांगत नाहीस ना मला? नाही, अजिबात नाही, कारण मी त्याला नीट पाहिलंय. ऐसे त्यानंही तुला पाहिलं असणार? नाही, तशी शक्यता नाही वाटत आहे मला, कारण की मी आणि माझी मैत्रीण त्यावेळेला रिक्षात होतो. गुड. काका, काय होईल आता? जे काय झालं ते तू पाहिलंयस. आता मी काय करतो तेही बघ. चोरगडे कुठे आहात? सर, आपलं ठरल्याप्रमाणे काका पवारांच्या घरी आहे. ओके, एक काम करा, लगेच पोलीस स्टेशनला निघून या आणि येण्यापूर्वी काका पवारांना निरोप द्या की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत घर सोडायचं नाहीये. बघतो प्रयत्न करून सर. त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना सांगा हा माझा निरोप आहे. स्पेसिफिकली सांगा, तसं ऐकतील. ओके सर. गुड. कदम करे, मी काय सांगतो तर नीट ऐक. कुठलाही घोळ होता कामा नये. तो कौशिक आहे ना, त्याच्या घरी हत्यारबंद पोलीस पाठवा आणि त्याला सांगा त्यांनी घर सोडायचं नाही माझ्या इन्स्ट्रक्शन्स मिळेस तर. आणि आकांक्षा दोषी माहिती आहेत ना, त्यांना प्रोटेक्शन द्यायची व्यवस्था करा. त्या कुठे आहेत बघा, आईच्या घरी नाही तर स्वतःच्या घरी असतील त्या. क्लिअर? गुड. हॅलो. हॅलो बहादूरबाई. हां बोल कल्लू. काय रे, तोंड काय नाही दाखवत, कुठे गायब झाला तू? आता थोडे दिवस लपावं लागणार. तो काका पवारचा गेम करण्याचा प्लॅन फसला ना आपला. त्याच्याशी तुझा काय संबंध? आपलाच तर संबंध आहे सगळा. काय रे, सलीमला जॉईन झाला का तू? काहीतरी काय बोलतो बाय? रघुबाईचा मीठ खाल्ला आपण, त्याला सोडू शकतो काय? अरे मग तेच तर बोलतोय ना मी. काका पवारचा गेमचा प्लॅन सलीमचा, तू कशा तोंड लपवतो? आणि हा सलीम आता म्हातारा झाला असं वाटतोय. अरे काका पवारचा गेम करण्यासारखं साधं काम जमलं नाही त्याला. अरे तू काय बोलतो बहादूरबाई? मला वाटतं तूच म्हातारा व्हायला लागलायस. काकाचा गेम करण्याचा प्लॅन सलीमचा नव्हता, आपला रघुबाईचाच होता. जोक करतो का तू? हा, जोक नाही करत, आई शपथ, एकदम सिरियस आहे आपण. गेम आपल्या रघुबाईचाच होता.
सलीमवर डाऊट यायला पाहिजे म्हणून बाहेरचा माणूस वापरला होता. अरे मला कळवल्याशिवाय एवढा मोठा गेम रघुबाईचा होऊ शकतो का? अरे फक्त खास पंटरना माहित होता. मग मी कोण आहे? बहादूर, खास पंटर होता एकेकाळी रघुबाईचा, पण आता भाईला तुझ्यावर डाऊट आलाय. डाऊट? कसला डाऊट? ते आता मी कसं सांगणार? हे एक बरं झालं. सर, पण बहादूर पटेल जर रघुच्या विश्वासातला माणूस राहिलाच नसेल तर त्याचा आपल्याला काय उपयोग होणार? हो सर, आणि त्याला स्वतःलाच काही माहीत नसेल तर तो आपल्याला काय सांगणार सर? तसं नाही माने, आपला हा फक्त संशय आहे की बहादूर आता मर्जीतला राहिलेला नाही. पण आपण बहादूरवरती बारीक लक्ष ठेवायचं. त्याच्याकडून आपल्याला नक्की काही ना काही क्लू मिळणार. पण कधी? आणि तोपर्यंत आपण काय करायचं सर? वाट बघायची. त्याच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवायचं आणि वाट बघायची. रघुच्या खास माणसांमध्ये आपण मोडत नाही हे लक्षात आल्यावर बहादूर नक्की काही ना काही हालचाल करणार आणि आपण त्याचीच वाट बघतोय. सर, पण काहीतरी म्हणजे काय? बोल ना, ये बोल ना, काय करू मी आता? हा, काय करू आता मी? भाई अजून एक चान्स द्या मला. कशाला? कशाला? झालं एवढं सगळं पुरे नाही झालं? हा, पुरे नाही झालं? काय काय बोललो होतो तुला मी? काय बोललो होतो? काही लोचा केलंस तर तुझा गळा चिरीन बोललो होतो ना? काका पवार सारख्या एका माणसाला टपकावता नाही आला आपल्याला. हा, अरे काय इज्जत राहिली आपली? हा भाई, आपलं प्लॅनिंग परफेक्ट होतं, पण ऐन वेळेला लोचा झाला. त्याला मी काय करणार? तू काय करणार? त्याला तू काय करणार? मग पळून कशाला गेलास? गेम फसली म्हटल्यावर गायब कशाला झालास? माझ्या समोर याची काही शरम वाटत होती तुला? तुम्ही जिता नसता सोडला मला, आणि जर तेव्हा जरी ते आलो असतो आता मी तुला जिता सोडणार आहे. आता तुला ए बघ रे, कोण आहे बघ? बहादूर पटेल भाई. कट कर, कट कर. बोल ना, काय करू मी आता? हॅलो हॅलो, वर्ल्ड वाईड, मी सुधा जोशी बोलते. जरा आकांक्षाला द्या. मॅडम अजून इला नाही. आपण? मी परशुराम बोलतोय, त्यांचं असिस्टंट. काय त्यांचं कृषीदर्शन कार्यक्रम असताना त्या असिस्ट करते मी. अच्छा अच्छा, बरं, तुमच्या आकांक्षा मॅडम कधी येतील? त्यांचं काय, ते कधी पण येतं. आज सकाळी आले होते का ऑफिसला? सकाळी काय कल्पना नाही हो, कारण मीच आता येईल. त्याचं काय झालं माहितीये का? नचिकेत आहे का तिकडे? त्यांना जरा फोन द्या. नाही, ते पण इले नाही. पण काय निरोप असेल तर माका सांगा ना. हां, म्हणजे तुमच्या आकांक्षा मॅडमना सांगा मला ताबडतोब फोन कर म्हणून. फोन करू सांगू? पण कोणा? मी तुमच्या मॅडमची आई बोलतीये. अहो, पण ते इले नाही तर काय करू सा? काहीतरी गडबड. चायला बहादूरच्या चायला फोन कट करतो. अरे एक वेळ अशी होते की दिवसातून 10 फोन करायचास. बहादूर ये कर, बहादूर वो कर. शाळेला बहादूर कुठे? शोधा रे जरा कोणीतरी त्याला. 2 कानफाडीत द्या आणि त्याला सांगा परत मला फोन करायचा नाही म्हणून. हात तोडून टाकीन म्हणावं साले मला परत नंबर डायल केला असतं. ठीक आहे, तुझ्या अड्ड्यावर धडकतो. हॅलो, हां बोला. हां बोल. नक्की? खात्री आहे? ठीक आहे. सर, बहादूर पटेलच्या घराबाहेर जो आपण केळेवाला बसवलाय ना, त्याचा फोन होता. बोला ना, ऐकतोय. सर, त्याचं असं म्हणणं आहे की बहादूर पटेल आत्ताच घराबाहेर पडलाय आणि खूप चिडलेला दिसत होता. मानेंना फोन करा. येस सर. हॅलो, हां, जरा इन्स्पेक्टर मानेंना मोबाईलवर फोन करा. हॅलो हॅलो, माने. हां सर बोलत आहेत. हॅलो माने, बहादूर आत्ताच घराबाहेर पडलाय. दिसतोय ना तुम्हाला? गुड गुड, फॉलो करा त्याला. नाही नाही, घराशी कोणी नाही थांबलं तरी चालेल, तुम्ही त्याला फॉलो करा. ओके. हॅलो, हां बोला. हां, थँक्यू. सर, बहादूर पटेल ज्या दुसऱ्या मोबाईलवर फोन करत होता
त्याचं लोकेशन कळलंय. सर ठरल्याप्रमाणे ॲक्शन करायला घ्यायची. ऑफकोर्स, व्हॉट अ क्वेश्चन. गेट गोईंग.